सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. जतिथं तरुणाचा खून, जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट. नियतीनं केली माय लेकरांची ताटातूट, पुणे बेंगलोर मार्गावर शिरोली पुलाची येथं अपघातात मुलगा ठार. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नथला यांनी पुन्हा केलं जाहीर. मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिकांचा मुद्दा मागे, भाजप नेते आशिष शेलार आणि सुनील तटकरे यांची जागा वाटपावर चर्चा, राष्ट्रवादीकडून 50 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. अंबरनाथमध्ये भाजपाकडून पैसे वाटल्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. अहिल्यानगरमधील कोपरगाव मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये वाचावाची, मतदारांवर दबाव टाकत असल्याचा दोन्ही पक्षांचा एकमेकांवर आरोप. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये मतदारांना ठेवलं कोंडून, पैशांचं आमिष देऊन मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा मतदारांचा आरोप, तर कोणताही गैरप्रकार आढळला नाही, निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. एप्स्टाईन आणि मोदींच्या नात्यावर सरकारनं खुलासा करावा, एप्स्टाईन हा स्टीव्ह बॅलन आणि मोदींची घडवून आणणार होता भेट, भेटींचं कारण काय ते सरकारनं सांगावं, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी. एप्स्टाईन फाईलमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव, तर उद्योगपती अनिल अंबानी एप्स्टाईन फाईलमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. शुभमन गिलला T20 विश्वचषकाच्या संघातून वगळलं, अक्षर पटेल नवा उपकर्णधार, ईशान किशनचंही संघात पुनरागमन. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.